म्हणजे खेळाडूंचं एनर्जी वाढवण्याचं काम केलं जातं आहे वाडा ग्रुपच्या वतीनं. आणि अधिक पाटील यांच्याकडून केक कुपन असेल. आणि बादशाह सोडाच्या वतीनं अमित भोपे यांच्या वतीनं कुपन. आणि आयवीला गॉगल असेल दैवतजी पाटील यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा. आणि नक्कीच तुमचं प्लॅनिंग काय होतं? प्लॅनिंग विनिंग काय नव्हता जाऊन गेलाच होता. थँक्यू व्हेरी मच. आपला संघ क्वालिफाय झाला सुपर टेबलमध्ये. त्यानंतर स्वागत केलं जाईल महादेवजी पाटील साहेब. महादेवजी पाटील साहेबांचं आपण इथे तुझे स्वागत करूया. त्यानंतर दीपकजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये. आपल्या या स्वागताचा आपण स्वीकार करावा. मॅच चालू राहील कारण पाहुण्यांचा सन्मान करणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. कारण चाळीसगाव प्रीमियर लीग म्हटली की अतिथी देवो भव आणि त्या उक्तीला जपताना आमच्या 7 बाई ग्रुप सांगडे तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात सुनीलजी तांडेल सर आपण पाहतोय आमचे पंच क्रिकेटचा आनंद घेत असताना. त्यानंतर स्वागत केलं जाईल चेतनजी पाटील साहेब. आमचे युवा उद्योजक चेतनभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत या स्पर्धेच्या वतीनं चाळीसगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. त्यानंतर पुढचं स्वागत असेल सचिनजी लवडे साहेब यांना मी विनंती करेन आपण यावं मंचावर. त्यानंतर रुपेजी कडू सचिनजी लवडे साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. माहेचं उपदार वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना मोमेंटो देऊन इथे सन्मानित करूया. त्यानंतर स्वागत असेल अक्षयजी लबडे. अक्षयजी लबडे यांना मी विनंती करेन आपण यावं मंचावर. चाळीसगाव प्रीमियर लीग खानावळी संघाकडून खेळताना अक्षयला आपण पाहिलं आहे. कुठेतरी संघ आपला पराभूत होताना आपण पाहिला होता. तरीसुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर स्वागत असेल आशिषजी कर्णूक. आशिष कर्णूक यांना मी विनंती करेन आपण या मंचावर. आशिष कर्णूक साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. माये चौबदार शाल वस्त्र दे आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो. त्यानंतर मंगेशजी लबडे. त्यानंतर सुधीरजी लबडे यांना मी विनंती करेन. 40+ जबरदस्त खेळाडू सुधीरजी लबडे यांना आपण पाहतोय. त्यानंतर स्वागत केलं आहे प्रतेश लबडे. प्रतेशजी लबडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि मंदारजी लबडे यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाईल. आणि विनंती करेन आमच्या कृष्णाजी भोपी साहेबांना आपण सांगडे यांना की आपण या मंचावर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि लगेचच आपण सामन्याकडे वळूया. थोडं माफी असावी कारण मान्यवरांचा सन्मान करणं खूप गरजेचं असेल. अतिथी देवो भव त्या उक्तीला जपत असताना आमच्या कमिटी मेंबर 7 बाई ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय चाळीसगाव प्रीमियर लीग. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं संतोषजी पवार सर मोपे, द्वारकानाथ चोरगे सर बेलवली. आणि आज खरं तर या चाळीसगावामध्ये क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे परम मित्र सुनीलजी तांडे सर. आणि नेहमी आमच्या कोकण भूषण पुरस्कारानं सन्मानित आमचे पंच आपण पाहणार आहोत. तरुणांना नेहमी फिटनेसचे धडे देत असताना आपण पाहतोय. त्यांना जवळजवळ 6,500च्या वर मॅचेस करत असताना त्यांचा स्टॅमिना, त्यांचा फिटनेस आपण पाहिला आहे. आमचे दीपक पाटील सर पाली यांना सुद्धा पाहू शकाल. थोडा लंच ब्रेकसाठी निघालेत.
येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं चाळीसगाव प्रीमियर लीग आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. एका बाजूला साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा 17 मित्रांची कृपा हा संघ तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 9. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक आपण पाहू शकाल. विजय मुकादम हा गोलंदाज झालाय, ज्याच्या हाती चेंडू सोपायला गेलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी टाकली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आक्रमण केलंय. चेंडू जाईल वाईड लॉंग ऑनला. एका टप्प्यानं सीमा पार चौकार. आणि चौकारानं ह्या षटकाची सुरुवात जरूर केली आहे. जबरदस्त प्रहार केला. जणू काय तंबूमधून सेट होऊन आला की काय. सुनीलला आपण पाहिला. पहिल्या चौकारानं आपलं खातं उघडताना सुनीलला आपण पाहिलं आणि त्यानंतर हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. विजयचं स्वागत केलं चौकारानं या फलंदाजानं. आणि या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 धावा म्हटले की क्रिकेटमधील अशुभ धावसंख्या सुद्धा म्हटली जाते. दुसरं षटक विजयला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक असणार या क्षेत्रामध्ये. गोलंदाजीच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. स्क्रीनवर चेक केलं जाईल. विजय मुकादमला आपण पाहतोय. गोलंदाजावर दडपण आणण्याचं काम जरूर केलंय फलंदाजानं. एक चौकार जरूर ठोकलाय. फील्ड रनचा आपण जर विचार केला तर डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑनला चांगला फटका. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. चेंडू जाईल. इट्स अ बिग हिट. आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला. चेंडू क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केलाय. फक्त धाव मिळाली या चेंडूवर सिंगल. एक या आकड्याला खूप महत्त्व दिलं जातं. एका गुणानं नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका गुणाची किंमत. एका धावेनं पराभूत झालेल्या संघाला विचारा एका धावेची किंमत. आणि एका मतानं पडलेल्या सदस्याला विचारा एका मताची किंमत. आणि ती एक धाव म्हटली की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर नेहमी म्हणायचा एव्हरी सिंगल इज एव्हरी इम्पॉर्टंट. आणि ती इम्पॉर्टंट धाव घेत असताना हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मी तर म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करत असताना कोण संघाला आपण पाहतोय. एका बाजूला अनिकेत म्हात्रे संघाचा संघनायक आणि सुनील मतेला आपण पाहतोय. ही जोडी मैदानामध्ये स्थिरावली आहे. ही जोडी फोडणं खूप गरजेचं असेल. जर धावा रोखायची असेल तर या फलंदाजांना तुम्हाला बाद करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. थोडा फलंदाज सफल झाले होते आणि तिथे चांगला संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगत होत असताना कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण देत असताना विजय या गोलंदाजाला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटला की त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग असतो आणि त्या स्विंगचा वापर करतोय. जेव्हा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला गेलाय. मी तर म्हणेन ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन करण्याची क्षमता असते तो गोलंदाज नेहमी यशस्वी ठरतोय. कारण प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि तशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडू जर सोडले तर त्यानंतर 4 चेंडूवर पूर्णपणे शांत बसवलंय फलंदाज सुनीलला. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर कोण संघाची जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर.
दोन्ही संघांना जिंकण्याची गरज असेल. दोन्ही संघामध्ये एकी संघाला जिंकावंच लागेल, कारण स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर या दोन्ही संघांना जिंकणं खूप गरजेचं असेल. आपल्या ध्येयाजवळ जाण्याचा वेग जरी मंद असला तरी चालेल, पण तो बंद होता कामा नाही आहे. कासवाच्या गतीनं का होईना, हळूहळू का होईना, थोडी थोडी प्रगती करावी लागेल. इथून या फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. 50+ टार्गेट मैदानामध्ये ठेवावं लागेल. तर या संघाचे संघमालक आपण पाहतोय कोण संघाचे देवेशजी म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण या मंचावर. संघाचे पुरस्कर्ते आहेत साईज ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघाचे. त्याचबरोबर संदेशजी म्हात्रे यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा या. जनार्दनजी बोपी यांचं या ठिकाणी शुभागमन. आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये, बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. टॅप केल्या चेंडूला स्क्वेअर कट शॉट आपण पाहतोय. अगदी वेगानं चेंडू जाईल सीमा पार, गोळीच्या वेगानं चौकार. आणि संदेशजी म्हात्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मॅन ऑफ द मॅचसाठी लागणाऱ्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेत. त्यांचं पण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. इथे चौकार आपण पाहिला, स्क्वेअर कट शॉट आपण पाहतोय. पॉईंटच्या गल्लीमधून हा चेंडू पाहिला, सुपर स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावपालकाला वेगानं सरकताना पाहायला मिळालं. 24 या धावसंख्येवर 24. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रवीण भोईर संघाचा संघनायक असेल आणि संघाचा मास्टर माइंड. नेहमी वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय. प्रवीण भोईरला पहिले षटक फेकताना आपण पाहिलं 9 धावा जरूर दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय. आता मात्र खडे स्ट्रोक, बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाय आणि तिथे पकडलाय. झेल पकडण्याची संधी होती, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सीमा पार, षटकार. षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकूण 30 धावा धावपालकावर. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल कोण संघाला. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण भोईरवर चढवलेलं आक्रमण, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू जरूर आहे. डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळेल फक्त सिंगल. आता कमबॅक करतोय प्रवीण आपल्या संघासाठी. आयुष्यात संघर्षात जो घाबरणार आहे तिथेच सपणार आणि जो लढणार तो टिकणार. आणि तो संघर्ष मैदानामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. सिंगलला प्राधान्य दिलंय, स्ट्राईक चेंज केली आहे. अनिकेत म्हात्रे स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं फलंदाज सुनीलला आपण पाहिला. सुनील आक्रमक बनलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि सोपा असा झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. गडी क्रमांक 1. प्रवीणला इथे सफलता मिळाली आहे. मी तर मगाशीच उल्लेख केला होता की प्रवीणकडे ती क्षमता आहे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याचा. जो संघर्ष आतापर्यंत आपण पाहिला होता या दोन फलंदाजांच्या माध्यमातून, संघर्ष करावा लागेल या सामन्यामध्ये. जर जिंकायचा असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि तो संघर्ष करत असताना सुनीलला आपण पाहिला. सुनील बाद झाला. सुनीलचं टोटल योगदान जर आपण पाहिलं, 9 चेंडू फेस केलं, 8 धावांचं योगदान त्यानं दिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहिले होते. जसं जसं वेळ जात होता तसं तसं सुनील सुद्धा सेट होत गेला असता. आणि सुनीलची विकेट खूप महत्त्वाची असेल प्रवीणसाठी. आणि पहिला ब्रेक थ्रू देताना प्रवीणला आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये एकही फलंदाजाला बाद करता आलं नाही आहे.
तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण पुन्हा आला आणि त्याने एक ब्रेक थ्रू दिला. स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. पंच आमच्याकडे वळतात की हा चेंडू खराब आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल, बिना बोनसची धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. आडव्या बॅटनं गॅपमध्ये जरूर केला, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिलाय फलंदाज अनिकेतनं. धाव मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. आणि इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण चढवावं लागेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. षटक इथून समाप्त होण्याचा इशारा आलाय पंचांचा. षटक क्रमांक 30 होईल समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कोण संघ जाऊन पोहोचलाय 34 एक गडी बाद असताना. आणि आमचे कलिंगडवाले मामा तुम्ही पाहू शकाल. कलिंगडवाले मामांचा डायलॉग आपण पाहू शकाल. नक्कीच त्यांचा काही डायलॉग नाही आहे असे ते म्हणतात. आणि प्रवीण भोईरला मिळाली सफलता. पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटक फेकले प्रवीणनं आणि एकूण पहिल्या षटकामध्ये 9 धावा. तिसरं षटक प्रवीणचं पुन्हा एकदा आपण पाहिलं 14 धावा आणि दुसरं षटक विजय मुकादमनं फेकलं 11 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत 34 धावापर्यंत मजल मारली आहे. साईल ट्रान्सपोर्ट 7080 कोण संघानं. उर्वरित 12 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी असेल. कुठल्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला जाईल हे सुद्धा आपण पाहू शकाल. त्याचबरोबर आर डी पाटील शिवकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. कान्हाजी शेंद्रे साहेबांना मी विनंती करेन आपण यावं स्टेजवर. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. या पण मंचावर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानामध्ये जिथे आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय आमच्या जगदीशबाईंच्या फिटनेसचं राज आणि ते गुपित आज शेवटच्या दिवशी आपल्याला कळणार. गोलंदाज रोशन भोईरला आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. हवेमध्ये चेंडू बराच वेळ घरंगळत आहे आणि चेंडू अखेरता जाऊन पडेल डीप फाईन लेगला. एका टप्प्यानं सीमा पार चौका. थँक्यू व्हेरी मच. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला. धावसंख्या वेगानं झपाट्यानं वाढते आहे 38 या धावसंख्येवर. रोशन भोईरला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय या फलंदाजानं. यासाठी अनिकेत ओळखला जातोय. पंचांकडे अपील सुद्धा आपण पाहिली आहे. पंचानं नकार दिला. एक्झॅक्ट अपील झाल्यानंतर पंचांना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. एक्झॅक्ट चेंडू कुठे पीच झाला, एकंदरीत चेंडूची लाईन कुठून पाहायला गेलं तर इथून डॉट बॉलची सांगत होत असताना अनिकेतला शांत बसवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. चांगला फटका. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात. हा झेल सोडणं तुमच्यासाठी मागात पडू शकतो. झेल सोडलाय कोणाचा? अनिकेतचा. आणि त्या रोशन घरत आपण पाहिला क्षेत्ररक्षक. ह्या झेलची किंमत तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये मोजावी लागेल. अनिकेतचा झेल सोडणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते आणि ती धोक्याची घंटा अनिकेत वाजवेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट म्हटला
की अनिश्चितेने भरलेला खेळ असो, कधी शामिलेन साड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आणि कधी रंग बदलेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय आमिर भोईरला आपण पाहू शका स्ट्राईक एंडवर. सिंगल धाव मागच्या चेंडूवर आपण पाहिली, एका धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जरूर केलं, झेल जरूर होता. चांगला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअरलेगकडे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं होतं या चेंडूला. आणि कठीण कालामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलं नाही आहे. आणि दोन्ही संघांना आता जिंकायचं आहे, करो या मरो या स्थितीमध्ये दोन्ही संघ आलेत. डू ऑर डाय असा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, जीवनदानाचा फायदा उचलला की काय? चेंडू जाईल डीप मिड विकेटला. एका टप्प्यानं अनिकेतच्या बॅटमधून निघतोय हा धनधनी चौकार. चार धावा आल्या, 4 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 44 या धावसंख्येवर. जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय अनिकेत म्हात्रे या फलंदाज. इतर म्हणेन धोक्याची घंटा वाजवली की काय? आडव्या बॅटने शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय अनिकेत म्हात्रे. अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा दुसरा दणदणीत चौकार. येस डेफिनेटली. जीवनदान मिळालं अनिकेत म्हात्रेला आणि त्यांना त्याचा पुरेपूर फायदा उचलला. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं रोशन भोईचं. थोडी महागडी गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च केल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावपालकावर पाहायला मिळाल्या एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. कोण संघ आपण पाहतोय जिथे संघर्ष करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी असं वाटलं होतं की संघर्ष खूप करावा लागेल. त्यानंतर सुनीलनं चांगली फलंदाजी दाखवली, 2 चौकार जरूर ठोकले. अनिकेत आपल्या संघाच्या मदतीला धावून आला. संघाचा संघनायक त्यानं मन बनवलं. चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळाली. एकंदरीत टोटल 37 धावावर खेळताना आपण अनिकेतला पाहतो एकटा किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज येईल प्रदीप पडवलला आपण पाहू शकाल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक असेल आणि या हाणामारीच्या षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अनिकेतला आपण पाहतोय ज्यानं 37 धावांचं योगदान देत असताना संघनायक कसा असावा, सर्व गुण संपन्न हा संघनायक. चांगला फटका मिडल ऑफ द बॅट, लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय सीमा पार. धनधनीत षटकार आपण पाहिला आणि गोलंदाजच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला गेलाय. तिसरे पंच आपण पाहतोय ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. दीपक पाटील सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि इथून चेक केलं जाईल. षटकार आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर प्रदीप पडवल या गोलंदाजावर आक्षेप, गोलंदाजच्या शैलीवर कुठेतरी आक्षेप घेतला गेला आहे. गोलंदाजावर दडपण आणण्याचं काम केलंय फलंदाजी करणाऱ्या संघानं. या 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचेल एक गडी बाद असताना 54 या धावसंख्येवर. स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं प्रदीप पडवलचं. षटकार ठोकून आक्रमक इरादे दाखवलेत मैदानाच्या आतमध्ये आमिर भोईरनं. 8 डावांचं योगदान त्याचंही राहिलंय आणि एक पार्टनरशिप मैदानामध्ये आपण पाहतोय.
आणि ही पार्टनरशिप तुम्हाला तोडावी लागेल. जर धावा रोखायची असेल तर पार्टनरशिप तुम्हाला तोडावी लागेल. 54 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका सरळ बॅटनं आणि चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. थँक्यू व्हेरी मच. दोन चेंडू आणि दोन चेंडूवर दोन षटकार आपण पाहिले. आमिर भोईरच्या बॅटमधून आता आमिरला थांबवणं खूप कठीण झालंय. आमिरच्या बॅटमधून धावा येतात. गोलंदाजावर आक्रमण केलंय आमिरनं दोन षटकार टोकून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. आमिर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडा पुढे आला होता. त्याच्या मागे चेंडू थोडा पडला. डायरेक्ट हिट केला गेलाय. फलंदाज होईल बाद. आमिरला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2. थँक्यू व्हेरी मच. डी जे आपण पाहते एस डी सी डी जे सूरज यांना खूप चांगलं संगीत क्षेत्रातील एक चांगलं नाव आपण पाहिलं. तर कमी अल्पावधी कालावधीमध्ये ज्यांना प्रसिद्ध मिळवले असं संगीत आपण ऐकलं डी जे सूरज यांच्या माध्यमातून. 2 धावा मागच्या चेंडूवर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहिली तर अनिकेतला देण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज आमिरनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. क्रमांक 4 अक्षय. चांगला फटका मिडल ऑफ द बॅट. खडे खडे हा स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 6 धावा षटकार. विचार करावा लागेल. एक साथ मित्रांची कृपा या संघाला. अनिकेतची कॅच सोडणं किती महागात पडू शकतो. त्यानंतर आले 2 चौकार 1 षटकार. म्हणजे मेलेला कोंबडा जिवंत झालाय हे म्हणायचंय. आणि इथून अनिकेतला रोखणं खूप कठीण झालंय. जर झेल पकडला असता 2 चौकार 1 षटकार 14 धावा नक्की वाचल्या असत्या. आणि या 14 धावांची भरपाई तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये करावी लागेल. कारण काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि ते अनिकेत सुद्धा थांबणार नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रदीप पडवल. उर्वरित पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. बॅटची कडा. आता चुकी नाही आहे. चुकीला माफी नाही आहे. आणि फलंदाज होईल बाद. एकूण तिसरा हादरा लागेल कोण संघाला अनिकेतच्या स्वरूपामध्ये. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण पाहिलं तर 7 बाय ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 40 गाव प्रीमियर लीग